गुड आफ्टरनून मित्रांनो, एमपीएससी राज्य सेवा 2024 ला हा क्वेश्चन विचारला होता। खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉनने बनलेले असतात। प्रोटॉनवर धन प्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण भार असतो, न्यूट्रॉनवर धन भार असतो। मित्रांनो, हे 4 नंबरचं वाक्य चुकीचं आहे, कारण न्यूट्रॉन हा कसा असतो, या विद्युत प्रभार दृष्ट्या कसा असते, उदासीन असतो, म्हणजे त्याच्यावरती कोणताही चार्ज नसतोय। न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो, त्यामुळे कुठलं वाक्य चुकीचं आहे? पर्याय क्रमांक 4। यासाठी मित्रांनो मी तुम्हाला 8वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। सामान्य विज्ञान इयत्ता 8वी, चॅप्टर नंबर 5 अणूचे अंतरंग, पेज नंबर 31। अणूची संरचना। केंद्रक व केंद्रकावरील भाग यांचा मिळून काय अणू बनत असतो। केंद्रकामध्ये कोण कोण असते? प्रोटॉन आणि कोण असते? न्यूट्रॉन। यांना एकत्रितपणे काय म्हणतात? न्यूक्लियॉन म्हणतात। आणि अणुकेंद्रक कशापासून बनलेलं असते? प्रोटॉन व न्यूट्रॉन पासून बनलेलं असते। आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले? अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉनने बनलेले असतात। 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रोटॉनवर कुठला असतो? धनप्रभार असतो। प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असून काय असतो? तो धनप्रभारित असतो। अजून काय विचारले आपल्याला? इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो। इलेक्ट्रॉन कसा असतो? ऋणप्रभारित। आणि जे चुकीचं वाक्य आहे ते काय आहे? न्यूट्रॉनवर धनभार असतोय, तर न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतोय। न्यूट्रॉन हा कसा असतो? विद्युत प्रभार दृष्ट्या कसा असतो? उदासीन, म्हणजे त्याच्यावरती कोणताही चार्ज नसतोय।